कामं करण्यापेक्षा म्हणजे किती कामं केली याला महत्व आहे। तुमच्या वडगाव शहराचा विकास झालाय असं दिसतंय का? 100% विकास झालेला आहे। मुळात युवक क्रांती आघाडी जी म्हणजे स्थापना झाली आहे ती विकास करण्यासाठी झाली आहे। वडगाव 1,00,000% बदललेला आहे। 100% विकास झाला। विकासाचं दुसरं नाव वडगाव आज कुठं पण विचारा, तिथे पाण्याची सुद्धा सोय नाही। नाना आणि पार्कमध्ये नगर परिषदेचा निधी खायचं काम फक्त सालपे गटानं केले, अजिबात नाही केलेला, अजिबात केलेला नाही। विरोधकांनी आमचं काम चालू असताना विरोधकांनी खो घातलेला आहे। एवढं झालं की संपला घेऊ का? घरचा बाजार भरून द्यायचा तुम्हाला? हा, बाजार भरून देऊ? कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकींची रणधुमाळी जी आहे ते आता शिगेला पोहोचलेली आहे। ज्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला निवडणूक मतदानाच्या दिवसाची उत्सुकता लागलेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक नगर परिषद मतदारसंघातील मतदारांना देखील याची उत्सुकता लागलेली आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर मुद्दे अनेक आहेत आणि आश्वासनं भरपूर आहेत, मात्र सर्वसामान्य नागरिकांचा विकास झालाय की नाही, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, हेच मी जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय वडगाव नगर परिषद अर्थात वडगाव शहरामध्ये। आणि मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोहोचलोय। या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते बाकड्यावर दुपारच्या वेळेला आज रविवारचा दिवस गप्पामध्ये रमलेले आहेत। नेमक्या त्यांच्यात काय गप्पा सुरू आहेत हे आपण जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल, काय गप्पा रंगल्यात आता? काय वेगळं वातावरण कसलं? काय नाही, वेगळं काय नाही, निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुकीच्या गप्पा रंगलेला आहे। निवडणुकीच्या गप्पा काय इंटरेस्ट का हो तुम्हाला? नागरिक आहात आपण, निवडणुकीच्या गप्पा तर रोज होतात। हा इकडे गेला, तो तिकडा गेला, यांच्यात युती झाली, हे झालं, तो फुटला, यानं बंडखोरी केली। मात्र नागरिक म्हणून तुमच्या परिसराचा, तुमच्या वडगाव शहराचा विकास झाला असं दिसतंय का? 100% विकास झालेला आहे। मुळात युवक क्रांती आघाडी जी म्हणजे स्थापना झाली आहे ती विकास करण्यासाठी झाली आहे। 1985 साली ज्यावेळेला स्वर्गीय शिवाजीराव सालपे अण्णांनी ज्यावेळेला युवक क्रांती स्थापना केली, ती स्थापना मुळात म्हणजे त्यांचं कोणतीही संस्था वगैरे काही नाहीये, फक्त वडगावचा विकास हे ध्येय ठेवून त्यांनी ती स्थापना केलेली होती। आणि ज्या ज्या वेळेला त्यांची सत्ता आलेली आहे युवक क्रांती आघाडीची, त्यावेळेलाच वडगावचा विकास झालेला आहे। त्यावेळेस ज्या वेळेला सालपे गटाची सत्ता आली त्यावेळेलाच वडगावचा विकास झाला असं तुम्ही म्हणताय, पण तो निधी त्यापूर्वी असलेल्या सत्तेवरच्या लोकांनी आणला नाही? नाही, हे चुकीचं आहे। निधी त्यावेळेच्या सत्तेच्या लोकांनी आणलेला नाही, तर निधी हा युवक क्रांती आघाडीनेच आणलेला आहे आणि तोच खर्च केलेला आहे। मक्तेदारी, हुकुमशाही, दंडुकीशाही करतच या ठिकाणी सालपेंची सत्ता काम करते। चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे। आज काय नाही, म्हणजे तोतांड खोटा आहे। काय तुमच्या दृष्टीनं काय सालपे गटानं विकास केला असं यांचं म्हणणं आहे? तुमच्या मते सांगा, सालपे गटानं काय विकास केला? 2016 साली युवा क्रांतीची सत्ता आली, त्यानंतर 2016 ते 2000 मला वाटते 19 पर्यंत 3 वर्षाचा पिरियडच फक्त त्यांना सापडला, कारण त्यानंतर कोरोना आला 2 वर्ष। त्या 3 वर्षाच्या काळामध्ये बरेचसेच असे कामं झालेले आहेत। आता इथंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आहे, आशा रोड पुतळ्याचे काय म्हणजे सगळ्यात मोठं जे काम आहे, लोकांची अशी जवळजवळ 25 वर्षे सलग सत्ता असून जे काय विरोधकांना जमलं नाही ते आम्ही मला वाटते 2016ला आल्यानंतर पहिल्याच वर्षी जे काय मोठं काम केलेलं आहे ते आशा रोड पुतळ्याचं काम केलेलं आहे। पुतळे उभारले म्हणजे विकास झाला का? सर, पुतळे उभारले म्हणून विकास झाला असं नाही। आम्ही छत्रपती आमच्या महाराजांचा पुतळा उभा केला, ज्या ठिकाणी आम्ही एसटी स्टँडच्या परिसरात जे हातगाडी वगैरे होते त्या लोकांचा धंदा बंद करून त्या लोकांनी तिथं साहेबांचा पुतळा बसवला। त्या ठिकाणच्या लोकांचा हातगाडीचा धंदा बंद पडला, लोकांचा धंदा बंद पडला। या ठिकाणी तुम्ही लोकांचा विकास कमी केला स्टँडच्या शेजारचा, जे हातगाडी म्हणजे भाजी विक्रेते असू द्यात किंवा फळ विक्रेते असू द्यात किंवा आपण वडापाव वगैरे असणार लोक, त्यांचा सगळा विकास इथं थांबला सगळा। त्या लोकांचा तुम्ही यादव आघाडीनं तिथं सगळं हे केलंय, पुतळा आपल्या साहेबांचा बसवला,
किंवा जलतरण तलाव हा. काय विकास केला जलतरण तलावचा? विजयसिंह यादव नाव दिले, बर बळवंतराव यादव नाव दिलं. बळवंतराव यादव हायस्कूल आहे तुमचं. आज तक तुम्ही विकासाकडे नुसता तुम्ही बळवंतराव यादव, विजयसिंह यादव एवढंच चाललंय तुमचं. स्वर्गीय शिवाजीराव सलपे यांच्या नावानं कुठं काय आहे का? स्वर्गीय शिवाजीराव सलपे यांच्या नावानं फक्त आम्ही पाण्याची टाकी एकच केलेली आहे. नवीन पाण्याची टाकी एकच आहे आमचा विकास. जलतरणचा झालं, महाराजांचा पुतळा बसला, धर्मवीर संभाजी उद्यान झालं, नाना नानी पार्क केले आम्ही. पण त्यांची आता दुरावस्था मोठ्या प्रमाणात आहे, लक्ष नाही तिकडे. कुणाचं? सालपे गटाचं पूर्ण लक्ष आहे तिथं, पूर्ण लक्ष आहे तिथं, पूर्ण आघाडी तिथंच आहे. पूर्ण तिथं लक्ष सगळ्यांचं चाललेलं आहे. पूर्ण आम्ही सगळं पाण्याची व्यवस्था, पाण्याचे टँकर वगैरे करतोय. तिथे पाण्याची सुद्धा सोय नाही नाना नानी पार्कमध्ये. नगर परिषदेचा निधी खायचं काम फक्त सालपे गटानं केले, अजिबात नाही केलेला, अजिबात केलेला नाही. रस्त्यावरनं चालताना ठेचकायला लागते. खड्डे कोणी केलं, कुठे गेल्या वेळेला सत्ता कोणाची होती? आमचीच होती. रस्त्यावरून ठेचकं. आमदार निधी नाही, खासदार निधी नाही. मला कोणाला वाईट आणि चांगलं पण म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, सगळी सर्वसामान्य आहेत, गावठी आहे सगळी. बरोबर आहे. पण सर्वसामान्यांच्या काम धंदा करून खातोय. विकास म्हणजे काय हो? विकास म्हणजे काय? मूलभूत रस्ते, गटरी, लाईट, पाणी, बरोबर. इतर काय नगरपालिकेची कामं असतील ती ऐकली पाहिजेत. एवढं झालं की संपला घेऊ शकता. घरचा बाजार भरून द्यायचा तुम्हाला? हा, बाजार भरून देऊ? कोण देणार? कोणाची ताकद नाही इथं. आमच्या ज्या गरजा पूर्ण झाल्यात, का चुकीचं आहे बाबांनो? आमच्या ज्या गरजा पूर्ण झाल्यात त्याला आम्ही मतदान करणार. म्हणजे विकासाला मतदान करणार. विकासाचं दुसरं नाव वडगावात आज कुठं पण विचारा, युवक क्रांती आघाडी. आणि ती आघाडी ऐका नुसती आघाडी, पहिलं युवक क्रांती आघाडी होती, ती आता महाआघाडी झाली. हे लक्षात ठेवा. आणि वडगावचा विकास म्हणजे जी गती, त्याचं पण नाव युवक क्रांती महाआघाडी. काय सांगताय दादा, यांच्या बोलण्यात तथ्यता दिसते का? आहे की सत्यता असल्याशिवाय तू बोलेल का? ह्याचं सगळी आम्हाला माणसं सगळी बसलेली आहेत. सत्य असल्याशिवाय बोललेलं का? आणि बोलणार काय विकासाच्या दृष्टीनं काय काय कामं झाल्यात तुमच्या? तुम्ही काय बघितता इथं कोडागाव मध्ये? आता रोड केलेला ते काय पावसानं हे झाल्यात, खचरे झाले असतील, त्याचा काही सवाल नाही. ते ठेकेदार असेल ते त्यांच्याकडे जाता असल्यामुळं झालं, इकडे तिकडे झालं असेल. आता परत नवीन परसवा असला तर नवीन रोड होणार की आता. बर, तुमचं काय म्हणणं आहे दादा? 100% विकास झाला. 100% विकास झालाय. 5 वर्षात जो विकास झालाय, इथून माग 25 वर्षा काळात त्यांची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी एवढा विकास झाला नव्हता. 100% विकास झालाय. आता तुम्ही सालपे गटाचे जे नेतृत्व करतात, ऐकून घ्या. इचलकरंजी सारख्या ठिकाणी 8-8 दिवस मला पाणी मिळत नाही, बरोबर आहे. तिथं 1 दिवस पाणी हे नाही, बंद नाही, रोज पाणी, रोज म्हणजे रोज. कोल्हापूरला जावं 8-8 दिवस पाणी नाही. पण वडगावात तशी कधी अवस्था झाली का बघा? कधीच नाही झाली. पाणी आहे, रस्ते झाल्यात, नाले झाल्यात, गटारी झाल्यात, बाकीच्या काही सुविधा अजून आपण नाही, त्या पण इथून पुढे होणार. 100% होणार, एवढा आमचा विश्वास आहे. मग असं का म्हटलं जाते की आता वडगाव मध्ये बदल होणार? बदल होणार म्हणजे काय नेमकं त्यांना म्हणायचं? सत्तेचा बदल होणार? 100 अजिबात होणार नाही. 100% आहे ती सत्ता आहे. रस्त्याच्या खड्ड्याचं जे आपण मगाशी बोलला, 2016 साली सत्ता आलेली. 2016 नंतर 3 वर्ष आम्हाला सत्ता काम करणाऱ्या युवक क्रांतीला गावली. 16 ते 19 पर्यंत केलं. नंतर 20-21 ला कोरोनाचा काळ होता, तरी सुद्धा कोरोनाच्या काळात सुद्धा विकास कामे केली आहेत युवक क्रांतीनं. आता मला सांगा 21 नंतर काय, 21 ला कारखाना संपलेला आहे, 21 नंतर आज 2025 आहे. 4 वर्ष झाले. 4 वर्षाच्या कालावधीत प्रशासक होतं, त्याच्यामुळे 100% रस्त्याची दुरवस्था झाली आहे, हे मान्य आहे आम्हाला. पण ज्यावेळेला परत सत्ता येईल युवक क्रांती आघाडीची, तर हे करण्याचं धाडस फक्त युवक क्रांती आघाडीमध्ये. विकास ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण विकास झालाय, बघूया. चला, दुसरीकडे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतात. एक लोकप्रतिनिधी म्हणून ते सोडवण्याची जबाबदारी तुमच्या लोकप्रतिनिधीकडे असते, तर ते सर्वसामान्यांना भेटत नाहीत, त्यांची कामं रखडलेली आहेत. काय आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळी युवक्रांतीची सत्ता होती त्यामध्ये जी काय प्रधानमंत्री घरकुलची आवास योजना होती, त्या जवळजवळ मला वाटते एक बरेचसे असे लोक आहेत की त्यांना घरकुलचं अनुदान मंजूर केलेलं आहे. तसेच आपले काय सुलभ शौचालयाचं जे काय अनुदान आहे ते पण भरपूर लोकांनी लाभ त्याचा घेतलेला आहे. म्हणजे असं काही नाही, पूर्ण जे काय गोरगरीब आहेत, ज्यांचे बाबा हे ऐपत नाही, अशा लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. घरकुलचा असू दे किंवा सुलभ शौचालयाचा असू दे.
त्याचं अनुदान त्यांना 100% मिळवून दिलेलं आहे. निवडणुका आल्या की यायचं, मतं मागायचं आणि जायचं, ते पुन्हा यायचं नाही, अशी जी परिस्थिती आहे ती सालपे गटाची आहे. नाही, पूर्णपणे चुकीचं आहे, असं काही नाही. काय झाले 2016 साली जे काही सत्ता आली त्यानंतर 3 वर्षाचाच फक्त पिरियड गावलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत. आणि त्यानंतर जे काही कोरोना आला त्यानंतर प्रशासक आलं, त्यानंतर जे काही दुरव्यवस्था झालेली आहे असं काही नाही, म्हणजे रस्ते गटारी वगैरे. पण आता ज्यावेळी आम्हाला तुम्ही सत्ता देशील त्यावेळी भरपूर असं काम करून दाखवणार आम्ही. 2016ला ज्यावेळेला सत्ता आली की नाही त्यावेळेला आमच्या प्रभागातून नम्रता संतोष तायडे हे विजयी झालेल्या. त्यांचं घर इथंच आहे. ते कायम म्हणजे जनतेत त्यांचे म्हणजे पती संतोष तायडे कायम जनतेत असतात. त्यांच्या मार्फत ही जे मोठं मोठं कामं आपण बघतोय, छत्रपती शिवाजी महाराज पथक असू दे, आज या बागेची अवस्था तर पूर्वी तुम्ही बघितली असते तर इथं उक्रेड होता. उक्रेडा बाग म्हणजे छत्रपती संभाजी उद्यान म्हणजे उक्रेडा होता. पण ते उक्रेड्याचं हे करून काय मग लोक इथं शेण टाकायचं, उक्रेडा होता, गाड्या लावायची, त्या उक्रेडाचं स्वच्छता करून इथं छत्रपती संभाजी महाराज उद्यान झालेलं आहे. आणि हे संतोष तायडेंचा यात मोलाचा वाटा आहे. संतोष तायडे भेटत नाही असं काय नाही. मराठा समाजाचं काम सुद्धा आमचं केलेलं आहे. संतोष तायडे 24 तास उपलब्ध असतात. आता फोन लावायचा तुमच्याबरोबर मी संतोष तायडे घेऊन तुमचं दादा अनेक वर्ष तुम्ही या वडगाव शहरात वास्तव्य आहे, अनेक निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत, अनेक लोकप्रतिनिधी बघितले. काय वाटते हो तुम्हाला, वडगाव बदलले की तसंच राहिलंय? वडगाव 1,00,000% बदललेला आहे. कारण का ज्यावेळेला सलपी पार्टी निवडून आली ज्यावेळेला आमच्या वार्डातनं इथून बाप्पांनी आमच्या म्हणजे संतोष तायडे बाप्पांनी नम्रता वहिनी माझ्या त्यांनी जसं काम केलं इथं वार्डात राहून त्यामधून 1,00,000% बदललेलं आहे. बर, आता काय वाटतंय येणाऱ्या 2 तारखेला मतदान करणार आहे तुम्ही? हो करणार. ते डोळ्यासमोर काय ठेवणार? डोळ्यासमोर फक्त आमच्या वार्डातली माणसंच फक्त माणसं ठेवणार का विकास पण ठेवणार? आमची माणसं ठेवणार म्हणजे माणसं विकास करणार म्हणताना माणसं ठेवणार डोळ्यासमोर. होय. काय मतदान करायचं, काय डोळ्यासमोर काय ठेवलाय का नाही? ठेवलंय की हे पहिलं मतदानाचंच आहे माझं. ते पण विकासालाच जाणार. ते म्हणजे आमचे आईसाहेब सालपे वहिनी आणि युवक्रांती महाआघाडीला माझं मतदान पडणार. का रे, काय कारण आहे? विकास केलाय तुला दिसतोय विकास? मला तर दिसतोय विकास. बर, माणुसकी काय तुला अनुभव काय आलाय माणुसकीचा? कधीही उरपड म्हणजे कुठल्या तरुणाचं म्हणजे कार्यकर्ता आहेत त्यांचं कधी वाईट वाटून घेणार नाहीत आणि कुणाला रागवणार नाहीत. म्हणजे त्यांच्या संघ सामान्य असल्यासारखं बोलणार म्हणजे सगळं. पण तरुणांची कामं ते करतात का तरी? काय कामं करण्यापेक्षा म्हणजे किती कामं केली याला महत्व आहे. कामं करतात का नाही हे बाजूला ठेवा, पण किती कामं केली तरुणांसाठी हे महत्वाचं आहे. आणि असं नाही की वहिनी फक्त निवडणूक आल्या म्हणून रिक्षानं फिरतात. वहिनी हा मी जेव्हापासून बघतोय, मी म्हणजे वहिनींना ओळखत पण नसेल तेव्हापासून मी बघतोय की वहिनी चालत सर्वसामान्यांच्या घरी जातात. फक्त निवडणुकीपुरतं येतात नंतर गायब होत्यात? नाही, मी जेव्हा वहिनीची ओळखत पण नव्हतो तेव्हा मी बघत होतो की वहिनी चालत जातात घरच्या लोकांच्या, त्यांच्या संग बसून बोलतात. म्हणजे असं काही नाही की श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याच घरी जावं, गरीब आहे म्हणून त्यांच्या घरी जावं नाही. त्या सर्वांच्या घरी जातात. त्यांच्यासाठी सर्वजण समान आहेत. म्हणजे कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, सगळ्यांसाठी तिने एकच आहेत. आणि माझं आता पहिलं मतदान आहे ते पण मी पहिलं मतदान आमच्या वहिनीसनी म्हणजे आईसाहेबांनीच करणार आहे आणि युवक्रांती महाआघाडीला म्हणजे विकासालाच. आणि माझ्यासारखे अनेक तरुण म्हणजे जे 18 आता कंप्लीट आहेत ते सर्व तरुण युवक्रांती महाआघाडी संघ आहेत, म्हणजेच विकासाला त्यांचं मत असणार आहे. हा पॅच ह्या रिपोर्टमध्ये कुठेतरी मॅच करायचा. विकास 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 तुम्ही म्हणताय, काय विकासाच्या व्याख्या म्हणजे तुमच्या दृष्टीनं काय आहे? विकासाच्या दृष्टीने व्याख्या म्हणजे सर आता मराठा समाजाचा अध्यक्ष माझे वडील आहेत गणपतराव यादव. त्यांनी पुढला आपला पूर्ण हॉल आपला मराठा समाजासाठी बांधून घेतलेला आहे. त्यानंतर मागलं बांधकाम बंद पडले, ते MECB मुळे थांबलेलं आहे. ते थोडा आडकाटा पडलेला आहे. आडकाटा पडलेला म्हणजे? आडकाटा पडलाय म्हणजे थोड्या लोकांनी आम्हाला थांबवलेलं आहे. बर, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. पण विकास करून आम्ही मराठा समाजाचा हॉल आमचं वडील अध्यक्षपदी असताना एवढा हॉल मोठा बांधला तरी सुद्धा तुम्ही त्याने हे करायला लागायचा. म्हणजे
आम्ही हे केलं, आम्ही ती केलं, मराठा समाजाला हे म्हणतो. आलेत आमचे वडील समोरच आहेत, चाललेलं आहे. अध्यक्ष आलेत आमचे, म्हणजे आमचे वडीलच आहेत मराठा समाजाचे. विरोधकांनी आमचं काम चालू असताना विरोधकांनी खो घातलेला आहे. तर नक्कीच मी आता पाहिलं की पेठवडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वारूढ स्मारक आहे, त्या स्मारक परिसरातील काही नागरिकांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्याकडून आपल्याला असं दिसून आलं की सालपे गटाची ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं वडगाव बदलायला सुरुवात झाली. विकासाची चालना मिळायला जी सुरुवात झाली ती सालपे गटाची सत्ता आल्यानंतर, आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये देखील सालपे गटच विजयी व्हावं अशा अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कारण या ठिकाणी जो विकास आहे तो विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मतदानाची भूमिका बजावणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आणखीन वडगावचा विकास चेहरामोहरा बदलणार असल्याचं देखील काही नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.